अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसरामध्ये रिव्हर्स वॉटरफॉल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। गेल्या काही दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावल्यानं भंडारदरा परिसर सौंदर्यानं नटलाय। साताऱ्याच्या महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान। मंत्री मकरंद पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। प्रशासनाला तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश दिल्याची मकरंद पाटलांची माहिती। बारवी धरणातील पाणी साठा 53%वर। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं ठाणेकरांना दिलासा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठ्यातही वाढ झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यात पावसाची पाठ, त्यामुळे दुबार पेरणीचं शेतकऱ्यांवर संकट। पाण्यासाठी शेतकऱ्यांचं वरुण राजाला साकडं। गावातील युवक अंगाला लिंबाचा पाला बांधून हातात बैलांच्या खांद्यावरील झुला बेडगी बांधत दोंडी दोंडी पाणी दे असा गजर करतायत। दोंडीवर पाणी अर्पण करून ग्रामस्थांनी पूजनही केलंय। जळगाव जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। पावसासाठी भुसावळ शहरातील राधाकृष्ण प्रभात फेरी निघाली आहे। सत्संगामध्ये भाविकांनी वरुण राजाची आराधना केली। कडुनिंबाचं पान डोक्यावरती घेत दोंडी यात्रा काढण्यात आली। दोंडी दोंडी पाणी दे असं म्हणत वरुण राजाला साकडं। पाऊस न झाल्यानं जळगाव जिल्ह्यात खतांची विक्री नाही, त्यामुळे विक्रेते हवालदिल। खत व्यावसायिकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून खरीप हंगामासाठी साठा करून ठेवला आणि त्यामुळे खत विक्रेत्यांची चिंता वाढली आहे। खत का ऐसा हुआ है कि खत के एक तो पहली बात रेट बढ़ गए थे और बारिश का हर तरफ ऐसी न्यूज़ है कि 30 से 40% पानी कम गिरने वाला है अल नीनो इफेक्ट की वजह से, तो जिसकी वजह से खत की बिक्री भी आधी हो गई है। किसान जो खत लेके भी गए हैं तो वो भी उन्होंने वापरा नहीं है और पहली बात लिया ही उन्होंने कम है, तो खत की बिक्री हमारी लगभग आधी हो चुकी है। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्येनंतर धंगेकर पती पत्नी नॉट रिचेबल। आत्महत्येप्रकरणी रवींद्र धंगेकर आणि प्रतिभा धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल। अटकेची टांगती तलवार असल्यानं पती पत्नी नॉट रिचेबल। दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्यास सर्वांनी सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व मान्य करावं। राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं विधान। शरद पवारांनी त्यासाठी मान्यता देण्याची मागणी। पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला जर विलिनीकरण व्हावं असं वाटत असेल, आता सुनेत्रा वहिनी ह्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडलेले आहे, तेव्हा त्यांचं नेतृत्व हे पर्यायाने सगळ्यांना मान्य करणं क्रमप्राप्त झालेलं आहे। तेव्हा त्यांचं नेतृत्व मान्य करूनच विलिनीकरण व्हावं आणि शरद पवार साहेबांनी मोठ्या मनाने या विलिनीकरणाला मान्यता द्यावी अशी माझं वैयक्तिक मत आहे। नीट परीक्षेतील गोंधळाप्रकरणी सोहम गवतेला न्याय मिळवून देण्याचं जयंत पाटलांचं आश्वासन, तर एनटीए विद्यार्थ्यांना कारवाईची धमकी देत असल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा संताप। अमरावती जिल्ह्यात बोगस सोयाबीनच्या तब्बल 1638 तक्रारी। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या खडेबोल सुनावल्यानंतर कृषी विभाग ॲक्शन मोडवर। 13 बोगस कंपन्यांविरोधात तब्बल 38 गुन्हे दाखल। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीवरील लेपन प्रक्रिया आषाढी यात्रेनंतर केली जाणार। पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती। जिल्हा न्यायालयानं स्थगिती उठवल्यानं लेपन प्रक्रियेचा मार्ग मोकळा। पंढरपुरातील सुविधांवर वारकऱ्यांकडून समाधान व्यक्त। स्वच्छता, चंद्रभागा आणि दर्शन व्यवस्थेचं वारकऱ्यांकडून कौतुक। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बुलेटवरून पाहणी करत आढावा घेतलाय। नवी मुंबईत शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला अटक। व्यावसायिकाला खंडणी मागितल्याच्या आरोपाप्रकरणी पूजा बनसोडे पोलिसांच्या ताब्यात। इतर 3 आरोपींचा शोध सुरू। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याची राजकीय रंगत वाढतीये। मंत्री गिरीश महाजन यांना देखील खडसे समर्थकांचं जामनेरमध्ये घरी जाऊन निमंत्रण आहे। गिरीश महाजन सोहळ्याला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच शिंदेंच्या शिवसेनेत विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतला। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांची प्रतिक्रिया। हा आज जो काही आदेश माननीय सभापतींनी काढलेला तो निश्चितच स्वागतार्ह आहे आणि आम्ही निश्चित विकासात्मक कामासाठी आम्ही स्थायी खासदारांनी या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे। तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच आलेलो आहोत। शेवटी आम्ही कायदा तपासल्यानंतरच हा निर्णय घेतलेला आहे आणि कायदेशीर लढाई आम्ही लढू।
दरम्यान ठाकरेंचे 6 खासदार फुटल्यानं पक्षासमोर दुहेरी संकट. संसद भवनातील ठाकरेंचं कार्यालय सुद्धाही हातून जाण्याची शक्यता. 9 खासदारांपैकी 2/3 अर्थात 6 खासदार फुटल्यानं मोठा पेच निर्माण झालाय. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेमध्ये केवळ 3 खासदार आहेत. अयोध्येच्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरणी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. मंदिराच्या ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र आणि सखोल चौकशीचे आदेश देण्याची मागणी आहे. मौन खपवून घेणार नाही असाही इशारा. अयोध्येच्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरणी पोलिसांनी कोठडीत आरोपींची चौकशी केली. कोठडीत टिन्नू आणि मनीष याची चौकशी केली. टिन्नू यादवच्या मुलाच्या नावावरती खरेदी केलेल्या जमिनीची चौकशी. दोघांनी दिली चोरीची कबुली. भंडारा शहरामध्ये विकासाच्या नावावर ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आले. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करताना नाहक त्रास. दरम्यान शहरातील खड्ड्यांमध्ये काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी बेशर्माची झाडं लावून प्रशासनाचा निषेध केलाय. हे बेशरम झालेली सरकार आहे म्हणून आम्ही बेशरमाचे झाड इथं प्रत्येक गड्ड्यामध्ये भंडाऱ्यामध्ये आम्ही लावण्याचा आज सुरुवात केलेली आहे की जेणेकरून भगवान यांना सद्बुद्धी देईल आणि हे रोड या रोडासाठी काही फंड देऊन हे रोड चांगले बनवतील आणि आमच्या भंडाऱ्यावासियांना इथं न्याय देतील. पूर्ण भंडाऱ्याच्याच नाही तर पूर्ण भंडारा जिल्ह्याची या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. तो नॅशनल हायवेचा रस्ता असो की स्टेटचा रस्ता असो, जिल्हा परिषदचा रस्ता असो की नगरपालिकेचा रस्ता असो, सगळे रस्ते उद्ध्वस्त झालेले आहेत. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या मनोजकुमार शिंदे यांना राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी. अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीपत्र दिलं. उद्याच्या डॉक्टरांच्या संपाला तात्पुरती स्थगिती. मुंबई हायकोर्टाचे आदेश आणि रुग्णांच्या हिताचा विचार करत इंडियन मेडिकल असोसिएशनचा निर्णय. डोंबिवलीत डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राज्यव्यापी संप होणार होता. स्मार्ट मीटर बदलला अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करणार. सांगली जिल्ह्यातील जतमधील तुकाराम बाबा महाराजांचा इशारा. महावितरणाच्या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला 10 पट कात्री लागत असल्याचा आरोप. नागपूरमध्ये विदर्भ राज्य समितीच्या 11 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल. 2 दिवसांपूर्वी इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांनी रस्ता अडवला होता. या आंदोलनाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. बीडच्या परळीत राजकीय वैमनस्यामधून तरुणावर हल्ला. नगरसेवक नितीन रोडे यांच्या इशाऱ्यावरती मारहाण केल्याची पोलिसात तक्रार. अभिजित कांबळेवर लोखंडी रॉड आणि कोयत्यानं वार. जखमी तरुणावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोलापूर हैदराबाद महामार्गावर गोळीबार करून लुटीचा प्रयत्न. मुळेगाव तांडाजवळ एका स्टील कंपनीच्या ड्रायव्हरवरती गोळीबाराचा प्रयत्न. सोलापूर तालुका पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. बातमी आहे नाशिकमधून. नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिटको चौकीत पोलिसांनी लाच घेतली. 10,000ची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद शेजवळ आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुमावत यांना रंगेहात पकडलं. अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांची आई स्वाती चिरमुले यांची फसवणूक. गॅस एजन्सीकडून फोन करत असल्याचं सांगून फसवणूक केली. पोलिसांनी वेळीच त्यांचं बँक खातं गोठवल्यानं पैसे सुरक्षित राहिलेत. खूप आनंद झाला, खूप अभिमान वाटला. असं म्हटलं जातं की आपले पोलीस आपले मित्र आहेत, पण त्यांनी खरंच मित्रासारखं नाही पण भावासारखं माझ्या आईच्या आणि माझ्या पाठीशी उभं राहून आम्हाला पूर्ण रक्कम परत मिळाली. हॅट्स ऑफ टू एंटायर पोलीस टीम. नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांची तब्बल 200 तोळं सोन्याची फसवणूक. घरातील महिलांना दागिने दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली. संशयित योगेश दाभाडे हा सराफ व्यावसायिक आहे. पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल. गोंदियाच्या तिरोडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीतील डेकोरेशन आणि केटरिंगचं बिल काढून देण्यासाठी लाच मागितली. नगराध्यक्ष अशोक असाटी आणि खासगी सचिवावरती गुन्हा दाखल. बिल काढण्यासाठी मागितली होती 1,20,000ची लाच. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक पुन्हा एकदा लातूरमध्ये. 8 जणांचं सीबीआयचं पथक लातूरमधील आरसीसी कोचिंग क्लासची तपासणी. 3 पेक्षा जास्त तास विविध कागदपत्रांची पडताळणी आणि चौकशी झाली आहे. लातूरमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी मोटेगावकरांच्या कोचिंग क्लासमध्ये जल्लोष. नीटचा
निकाल लागल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत जल्लोष केला. त्यानंतर सीबीआयच्या पथकानं आरसीसी क्लासेसमधील कागदपत्रांची तपासणी केली. उल्हासनगरात एफडीएची धडक कारवाई. जास्त दुधासाठी म्हशींना दिली जाणारी आणि बंदी घातलेली ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त. 612 प्रतिबंधित इंजेक्शनचा साठा ताब्यात घेतलाय. प्रकाश वाधवानी यांच्या तबेल्यावरती कारवाई. एफडीएच्या कारवाईचा जळगावमधील अनेक व्यावसायिकांनी घेतला धसका. त्यामुळे भेसळयुक्त दूध, दही, पनीर, सुटे खाद्यतेल सध्या बाजारातून गायब झालंय. मुंबईच्या कोस्टल रोडवर पोर्शे कारचा भीषण अपघात. भरधाव कार दुभाजकावर आदळल्यानं वाहनाचं मोठं नुकसान. एअरबॅग उघडल्यानं चालकाचा जीव थोडक्यात बचावलाय. हेडलाईट बंद पडल्यानं ई रिक्षा उलटली. पत्नीचा मृत्यू झालाय. पतीवरती गुन्हा दाखल. नागपूरमधील कन्हानच्या तारसा रोडवरच्या निलज शिवारामध्ये अपघात घडलाय. हेडलाईट बंद पडल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. सोलापूर तुळजापूर रस्त्यावरच्या डीमार्टजवळ दुचाकीची भीषण अपघात. बाईक स्वाराचं नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजकाला धडक. तरुण गंभीर जखमी. अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील डोंगराला भेगा पडल्यानं मळे आणि सुतारवाडी गावांना धोका. डोंगर कोसळण्याच्या भीतीनं कुटुंबीय भीतीच्या छायेखाली आहेत. महसूल प्रशासनाकडून नागरिकांना तात्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश. मुंबईतील माझगाव डॉकच्या कर्मचाऱ्यांकडून वारकऱ्यांना ड्रायफ्रूट वाटप. बरडमध्ये माऊलींच्या पालखी मार्गावरती 100 किलो ड्रायफ्रूटचं वितरण. मुंबईहून आलेल्या कर्मचाऱ्यांचा वारीत सेवाभाव. पुढची बातमी पाहूयात. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती अकोल्यातून पंढरपूरसाठी 7 विशेष एसटी रवाना. अकोला ते पंढरपूर प्रवासासाठी 970 रुपये बस भाडं निश्चित. गरजेनुसार अतिरिक्त बस सोडणार. परिवहन विभागाची माहिती आहे. जळगावात इस्कॉनतर्फे भव्य जगन्नाथ रथयात्रेचं आयोजन. हरे रामा हरे कृष्णाच्या जयघोषात मोठ्या संख्येनं भक्तांचा सहभाग. विदेशी भक्तांचीही उपस्थिती. मुंबईतील अंधेरी पश्चिमेत मिक्सी स्टुडिओज व्हर्च्युअल प्रोडक्शन स्टुडिओचं भव्य उद्घाटन. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते उद्घाटन.